ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी हवेली की, जहां लोनी कालभोर में करंट लगने से टाइल मिस्त्री की हुई मौत। निर्माण स्थल पर मचा हड़कंप। आगे बात करेंगे परभणी की, जहां केंद्रीय प्राथमिक विद्यालय अंबरवाड़ी की शैक्षणिक सैर सफलतापूर्वक हुई रवाना। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। पुणे जिले के हवेली तालुका अंतर्गत लोनी कालभोर क्षेत्र में एक दर्दनाक हादसा सामने आया है। MIT कॉलेज के पास स्थित चिंतामणि पार्क नामक इमारत में काम कर रहे एक युवा टाइल मिस्त्री की करंट लगने से मौके पर ही मौत हो गई। घटना बुधवार रात करीब 8 बजे उजागर हुई, जिसके बाद परिसर में हड़कंप मच गया। मृतक की पहचान रामनिवास सुखाराम सैनी के रूप में हुई है। वह पिछले कुछ समय से निर्माण कार्य के सिलसिले में लोनी कालभोर क्षेत्र में रहकर काम कर रहे थे। घटना की जानकारी मिलते ही लोनी कालभोर पुलिस मौके पर पहुंची और पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया। निर्माण स्थल पर सुरक्षा मानकों का पालन किया जा रहा था या नहीं, इसकी भी जांच की जा रही है। युवा मजदूर की असमय मौत से उसके परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है। हवेली से सीनू संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट। परभणी जिला परिषद केंद्रीय प्राथमिक विद्यालय अंबरवाड़ी के विद्यार्थियों की ज्ञान वृद्धि के उद्देश्य से आयोजित शैक्षणिक सैर 12 फरवरी को प्रातः 4 बजे सुरक्षित और सुनियोजित तरीके से रवाना हुई। सैर के दौरान विद्यार्थियों को वेरूल की गुफाएं, खुलताबाद, देवगिरी किला तथा बीबी का मकबरा जैसी ऐतिहासिक एवं सांस्कृतिक स्थल देखने का अवसर मिलेगा। इस यात्रा के लिए सभी आवश्यक तैयारियां पूरी की गई थी। सैर के शुभारंभ अवसर पर शिक्षकों एवं समन्वयकों का सम्मान किया गया और विद्यार्थियों को अनुशासन, सुरक्षा और सहयोग के महत्व के बारे में मार्गदर्शन दिया गया। ये शैक्षणिक सैर विद्यार्थियों के लिए अविस्मरणीय अनुभव साबित होगी और विद्यालय की शैक्षणिक गतिविधियों में महत्वपूर्ण योगदान देगी। परभणी से सीनू संवाददाता कुमार सालेगावकर की रिपोर्ट। जीनियस स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा मध्य प्रदेश के उज्जैन स्थित नानाखेड़ा स्टेडियम में आयोजित राष्ट्रीय स्तर की क्रीड़ा प्रतियोगिता में हवेली तहसील के सनराइज इंटरनेशनल स्कूल के 14 विद्यार्थियों ने भाग लिया। 14 वर्ष आयु वर्ग की क्रिकेट प्रतियोगिता में विद्यालय की टीम ने शानदार प्रदर्शन करते हुए प्रथम स्थान हासिल किया। वहीं अन्य व्यक्तिगत स्पर्धाओं में भी विद्यार्थियों ने स्वर्ण और रजत पदक जीतकर संस्था का नाम रोशन किया। इस सफलता पर अध्यक्ष गणेश शितोले, चेयरमैन पूजा शितोले, मुख्याध्यापिका जहूर सैयद सहित समस्त शिक्षक, कर्मचारी और अभिभावकों ने विद्यार्थियों को बधाई दी। विद्यार्थियों की इस उपलब्धि में क्रीड़ा शिक्षक संभाजी भिड़े के मार्गदर्शन की महत्वपूर्ण भूमिका रही। परभणी से सीनू संवाददाता संतोष जगताप की रिपोर्ट। डायल 112 बिट मार्शल ने उस सराय मालिक की मुस्कान को दबा दिया, जिसने तेज लोहे की दरांती लहराकर शिवाजी नगर क्षेत्र के नागरिकों में आतंक और भय का माहौल पैदा किया था। आरोपी, जिसके खिलाफ चोरी, सेंधमारी, डकैती और धारदार हथियार रखने सहित 8 से अधिक गंभीर अपराध दर्ज हैं, को लोहे की धारदार दरांती, धारदार चाकू और मोपेड स्कूटर के साथ गिरफ्तार किया गया। पुलिस ने आरोपी के पास से एक धारदार लोहे का हंसिया, एक धारदार चाकू और 16,000 रुपए मूल्य की बिना नंबर वाली मोपेड स्कूटी जब्त की। इस कार्यवाही में पुलिस आयुक्त प्रवीण पवार, पुलिस उपायुक्त जोन 2 प्रशांत स्वामी के मार्गदर्शन में पो, बांकर, पोना, पठान के उत्कृष्ट कार्य किए गए। पोलीस स्टेशन जवाहरनगर, छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 10/2/2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार उईके व पोलीस अंमलदार गोरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम जंबोरे मैदान हॉस्पिटल शिवाजीनगर या परिसरामध्ये हातामध्ये धारदार कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे। सदरची माहिती त्यांनी आम्हाला दिल्यानंतर आम्ही पोलीस हवालदार उईके, पोलीस हवालदार बनकर, पोलीस नाईक पठाण व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केले। त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक इसम हातामध्ये कोयता घेऊन फिरत होता। त्यांनी लगेच तात्काळ त्याला थोड्या अंतरावर जाऊन पळत असताना पकडले। पकडून त्याचे नावगाव विचारले असता पहिल्यांदा त्यांनी ओढाओढीची उत्तर दिले। त्याला नंतर त्याचे नावगाव विचारले, त्याचे नाव रितेश नितीन दोडे, वय 20 वर्षे, राहणार झेंडा चौक, इंदिरानगर, छत्रपती संभाजीनगर असे सांगितले। त्याच्या ताब्यात एक मोपेड बाईक मिळाली। त्या बाईकला नंबर वगैरे नव्हता।
त्या बाईकच्या डिक्कीमध्ये सुद्धा एक धारदार चाकू मिळाला, म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याचं रेकॉर्ड चेक केलं असता त्याच्यावर यापूर्वी तो जिवेला नसताना त्याच्यावर घरफोडी लूटमारीचे वगैरे गुन्हे दाखल होते, म्हणून त्याच्यावर शस्त्र अधिनियम 425 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यास माननीय न्यायालयात हजर केला असता त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. त्याच्याकडे मिळून आलेल्या मोपेड बाईक संदर्भात आम्ही तपास करत आहोत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नलवडे, पोलीस हवालदार उईके, पोलीस हवालदार बनकर, पोलीस नाईक पठाण व पोलीस अंमलदार मारुती गोने यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे. मी सचिन कुंभार, पोलीस स्टेशन जवाहरनगर, छत्रपती संभाजीनगर. दिनांक 10/2/2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार उईके व पोलीस अंमलदार गोरे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम जंबोरी मैदान हॉस्पिटल शिवाजीनगर या परिसरामध्ये हातामध्ये धारदार कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. सदरची माहिती त्यांनी आम्हाला दिल्यानंतर आम्ही पोलीस हवालदार उईके, पोलीस हवालदार बनकर, पोलीस नाईक पठाण व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक इसम हातामध्ये कोयता घेऊन फिरत होता. त्यांनी लगेच तात्काळ त्याला थोड्या अंतरावर जाऊन पळत असताना पकडले. पकडून त्याचे नावगाव विचारले असता पहिल्यांदा त्यांनी उडावडीची उत्तरे दिली. त्याला नंतर त्याचे नावगाव विचारले. त्याचे नाव रितेश नितीन जोडे, वय 20 वर्षे, राहणार झेंडा चौक, इंदिरानगर, छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. त्याच्या ताब्यात एक मोपेड बाईक मिळाली. त्या बाईकला नंबर वगैरे नव्हता. त्या बाईकच्या डिक्कीमध्ये सुद्धा एक धारदार चाकू मिळाला, म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याचं रेकॉर्ड चेक केलं असता त्याच्यावर यापूर्वी तो जिवेला नसताना त्याच्यावर घरफोडी लूटमारीचे वगैरे गुन्हे दाखल होते, म्हणून त्याच्यावर शस्त्र अधिनियम 425 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यामध्ये अटक करण्यात आली. त्यास माननीय न्यायालयात हजर केला असता त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. त्याच्याकडे मिळून आलेल्या मोपेड बाईक संदर्भात आम्ही तपास करत आहोत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नलवडे, पोलीस हवालदार उईके, पोलीस हवालदार बनकर, पोलीस नाईक पठाण व पोलीस अंमलदार मारुती गोने यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे. मी सचिन कुंभार, पोलीस स्टेशन जवाहरनगर, छत्रपती संभाजीनगर. हत्येने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही लागलीच त्याचा पाठलाग करून थोड्या अंतरावर त्याला शस्त्रांनिशी पकडले. आतापर्यंत कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल? आतापर्यंत त्याच्याकडे जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. इतर पोलीस स्टेशनची आम्ही माहिती घेत आहोत. जी मोपेड आहे तिचा काही तपास, तिचं काही रेकॉर्ड आहे का? कुठे चोरी गेल्याची काही तक्रार वगैरे दाखल आहे का? मोपेड गाडीचे डिटेल काढून आम्ही त्याबाबत चोरी केलेली आहे किंवा कोण त्याचा मालक आहे याबाबत शोध घेत आहोत. कोर्टाने काही PCR वगैरे मंजूर केला आहे? नाही, आरोपीला माननीय कोर्टाने मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मंजूर केलेला असून त्याला आता आम्ही हर्सोल जेलमध्ये पाठवणार आहोत. संभाजीनगर से सीनू संवाददाता उमेश की रिपोर्ट.
महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।